नमस्कार मंडळी खूप लोकांना प्रश्न पडतो की मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि खूप महिलांना मार्गशीर्ष गुरुवार धरायचे आहे, तर ते कसे करावे त्याबद्दल त्यांना माहिती जाणून घ्यायची असते. तर चला मंडळी, जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार कसे करावे. सगळ्यात आधी तर महिलांनी म्हणजे की ज्या कोणी हा उपवास धरणार आहे, हे गुरुवार करणार आहे, तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन व घरातील संपूर्ण स्वच्छता करून मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घरात माता लक्ष्मी येते. तसेच काही पूजेचे साहित्य हे सकाळीच तयार करून ठेवावे, जेणेकरून संध्याकाळी आपल्याला पूजेला उशीर होणार नाहीत. ते साहित्य म्हणजे की माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, फुलं, तांदूळ, दिवा, अगरबत्ती, वस्त्र तसेच नैवेद्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे सकाळीच गोळा करून ठेवावे. व जेव्हा संध्याकाळी पूजेची सुरुवात कराल तेव्हा ओम लक्ष्मी माताय नमः ह्या मंत्राचा उच्चार करावा. तसेच याच मंत्राने आपल्या दिवसाची सुरुवात करावी. तसेच जेव्हा पूजेला बसाल तेव्हा माता लक्ष्मीची स्थापना करावी, म्हणजे की माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती हे स्थापन करावे. मात्र ते जेव्हा आपण एका चौरंगावर ठेवू, त्या चौरंगावर एक लाल किंवा पिवळे रंगाचे वस्त्र ठेवावे, त्यावर तांदूळ ठेवावे, त्यानंतर मूर्ती किंवा फोटो त्याच्यावर ठेवावा व माता लक्ष्मीची कथा वाचावी. तसेच फुलं, नैवेद्य हे सर्व माता लक्ष्मीला अर्पण करावे व संध्याकाळी कथा वाचून झाल्यावर माता लक्ष्मीची आरती करावी. तसेच जेव्हा हे गुरुवार समाप्त होईल, म्हणजे की ह्या गुरुवारांचा उद्यापन जेव्हा कराल तेव्हा सुवासिनींना बोलून त्यांना गजरा, फुले तसेच माता लक्ष्मीच्या व्रतकथेची एक पुस्तकाची प्रती देऊन व केळं देऊन व त्यांची ओटी भरून या व्रताचं उद्यापन करावं. तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.